वर्षाप्रमाणे मौजे लिंबारुई देवी येथे श्री राजयोगी हरिभक्तिपरायण परमपूज्य वैकुंठवासी दादा महाराज पवार यांच्या शुभ आशीर्वादाने, त्याचप्रमाणे गुरुवारी हरिभक्तिपरायण परमपूज्य आत्माराम महाराज शास्त्री श्री क्षेत्र दत्त संस्थान निजबोध आश्रम लिंबारुई यांच्या नियोजनामध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे त्याने। आणि अशा प्रकारचा हा दिव्य उत्सव ज्यामध्ये दिव्य स्वरूपामध्ये नवकोंडी गायत्री महायज्ञ सुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। त्या संबंधातून अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा नवकोंडी गायत्री महायज्ञ आणि त्याचप्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह सोबत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आपल्या इथे आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे। ज्यामध्ये आजची ही 7व्या दिवशीची सेवा परमपूज्य आदरणीय शास्त्रीजींच्या प्रेरणेतून त्यांच्या आदेशातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे। अल्पशा वेळेमध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा। यद्यपि आज 7वा दिवस म्हणलं की मागणीपर अभंगावर चिंतन करायला पाहिजे, परंतु मी शास्त्रीजींकडून परवानगी घेतली। मला आज दत्त जयंती आहे, दत्तात्रेयाच्या बद्दल बोलू का थोडंसं? मग आज त्यांचा अभंग घेऊ का? म्हणले हां हां घ्या, कोणीच नाही बोलत दत्तात्रेयावर, नाही का, तुम्हीच बोला म्हणले आज, नाही का। म्हणून त्यांच्या आदेशावरून हा अभंग घेण्यात आलेला आहे। तरी आपल्या संप्रदायातील माणसाने असं समजू नये की आज मागणीपर अभंग घ्यायला पाहिजे होतं तुम्ही हा अभंग घेतला। आपण मागू पुन्हा दत्तात्रेय भगवंताला शेवटी, नाही का, मागणी करू ना आपण, नाही का, या अभंगाच्या नंतर शेवटी आपण मागणी करू दत्तात्रेय भगवंताला। तर असो, अशा प्रकारानं हा दत्त जयंतीचा आजचा हा महत्त्वाचा दिवस, मुख्य दिवस, आणि त्या दिवशी आपण भगवान दत्तात्रेयांचं चिंतन भगवान नाथरायांच्या पवित्र अभंगातून करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल महात्म्यांची पुण्यतिथी उत्सव आणि भगवंताचे जयंती महोत्सव जे आपण साजरे करत असतो त्याचं कारण आहे त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, आणि त्या उपकारातून उतराई होण्यासाठी आपण त्यांचे जयंती महोत्सव आणि पुण्यतिथी महोत्सव साजरे करणं गरजेचं आहे, करायलाच पाहिजे ते। त्याचं कारण का त्याच्यामध्ये आपली कृतज्ञता व्यक्त होत असते, म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली हे निश्चित होत असतं। काही माणसं कृतघ्न असतात, ते सगळ्यांनाच विसरून जातात, सगळ्यांच्या उपकारांना विसरून जातात, ते कृतघ्न असतात। तर कृतघ्न आणि कृतज्ञ यापैकी आपण कृतज्ञता पसंत केलेली आहे, आपल्याला कृतज्ञता आवडते, आपण केलेल्या उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे। एका महात्म्याने कृतज्ञ आणि कृतज्ञ समजून देण्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगितला। कृतज्ञ कोणाला म्हणायचं आणि कृतज्ञ कोणाला म्हणायचं? कृतज्ञ, नाही का, कृतम जानाती ती कृतज्ञ आणि कृतम हंती ती कृतज्ञ, नाही का। केलेल्या उपकाराचा घात करून टाकतो तो कृतज्ञ, केलेल्या उपकाराला जाणतो तो कृतज्ञ, नाही का, कृतम जानाती कृतज्ञ। मग सांगायचं तात्पर्य, पण त्याच्यासाठी एक छोटासा दृष्टांत दिला त्याने। म्हणजे एक माणूस एका घरी गेला, त्याला तहान खूप लागली होती, सांगितलं पाणी मिळेल का हो मला? त्यानं हाक मारली पाणी मिळेल का? त्याने त्या घरच्या माणसांना लगेच धावत आला, त्याने त्याला एक ग्लासभर पाणी दिलं। आणखी पाहिजे का? म्हणे नाही नाही, पुरी झालं। त्यानं ते पाणी पिल्यानंतर त्याला बरं वाटलं, पण त्याच्या मनातच राहिलं, बिचाऱ्याने आपल्याला एक ग्लासभर पाणी पाजले, ग्लासभर पाणी पाजले। कधी असा प्रसंग येऊन त्यानं जोपर्यंत त्याला आपल्या घरी नेलं नाही, त्याला आपल्या घरी नेऊन एक ग्लासभर दूध पाजलं नाही, तोपर्यंत त्याच्या मनातच होतं यानं बिचाऱ्यानं आपल्याला पाणी पाजलं, ह्यानं पाणी पाजलं, याला म्हणायचं कृतज्ञ, नाही का, याला काय म्हणायचं? कृतज्ञ। परंतु एक माणूस त्याला तहान लागली म्हणून एका घरी गेला, पाणी मागितल्यानंतर त्याने ग्लास भरून पाणी दिलं, त्यानं पाणी पिलं, इकडं तिकडं पाहिलं कोणी दिसत नाही म्हणून ग्लासच पिशवीमध्ये टाकला की घेऊन गेला, नाही का, याला म्हणायचं कृतज्ञ, नाही का। उपकाराची जाणीव तर ठेवायची नाही, पण त्याचा ग्लासही घेऊन जायचा नाही का, अशा प्रकार जे असतात त्यांना म्हणतात कृतज्ञ। तर कृतज्ञ व्हायचं नाही आपल्याला, कृतज्ञ व्हायचं, नाही का। कृतम जानाती ती कृतज्ञ म्हणून आपण केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून भगवान दत्तात्रेय प्रभूंचे, भगवंताचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत, साधू संतांचे सुद्धा आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत। काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, निरंतर जाग देणारे ही महात्मे, त्यांचेही आपल्यावर उपकार, भगवंताचे तर किती उपकार सांगावेत, नाही का। आपण आईच्या पोटात होतो तेव्हापासून देवाने आपल्याला सांभाळले, गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा, आपण आईच्या पोटात होतो तेव्हाही भगवंताने आपला सांभाळ केला, म्हणून भगवंताचे आपल्यावर उपकार। आणि त्याच्यानंतर जन्मल्याबरोबर सुद्धा त्यांनीच आपले सगळं संरक्षण केलेलं आहे, कारण कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवी दोन्ही, त्याही वेळेस त्यांनीच व्यवस्था केली। भगवंताला चांगलं माहिती आहे आईच्या अंगावरचं दूधच लागेलेला दुसरं काही चालणार नाही। दुसरं जर काही जर एखादा श्रीमंत माणूस म्हणलं की मी नाही माझ्या मुलाला असं काही दूध नाही पिऊ देणार, मी बदामाचा हलवा खाऊ घालीन, त्याला बदामाचा शिरा खाऊ घालीन, मरल ते काटतं, नाही का। बदामाचा शिरा जर खाऊ घातलं त्याला लहानपणापासून मरून जाईल, त्याला आईच्या अंगावरचं दूधच लागत असतं, दुसरं नाही। ती व्यवस्था कोण करतं? भगवंत करत असतात। कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती,
कोण करते देवाशिवाय? कोणी करू शकत नाही. म्हणून देवाने ती व्यवस्था केली. म्हणून भगवंताचे आपल्यावर उपकार. आणि आजही आपण जगतो आहोत ना, भगवंताचे उपकार आहेत. भगवंताचे आपल्या शरीरामध्ये प्राण आहे म्हणून आपण जगत आहोत. प्राण म्हणजे हवा आहे, हवा. आणि हवा कोंडलेल्या जागेवर राहत असते कडे. आपल्या शरीरामध्ये काय कोंडायचं जागत नाही ना कुठं, नाही का? नवद्वार तर मोठे मोठे आहेत, नाही का? आणि बाकी हे छोटे छोटे जे रोमद्वार आहेत ना, रोमछिद्र, हे किती 3.5 कोटी 3.5 कोटी एवढे मोठे रोमद्वार आहेत. रोमछिद्र म्हणजे चोर पंक्चर 3.5 कोटी आहेत, नाही का? आणि मोठे मोठे तर फार आहेत नव, नाही का? याच्यातून हवा जायला काय लागते बरं, नाही का? हवा निघून जायला काही लागत नाही. पण राहतात प्राण याच्यामध्ये. कोण धरून ठेवते या प्राणांना, नाही का? कोण येते आपल्या शरीरात, या हृदयामध्ये जो आपल्या प्राणांना धरून ठेवतो आणि आपल्याला जगवतो, असं कोण आहे? तो समर्थ भगवान आहे, नाही का? फक्त भगवंत सांभाळ करू शकतात, दुसरं कोणी नाही. म्हणून देवाचे आपल्यावर उपकार आहेत आणि संतांचे उपकार आहेत. संतांनी आपल्याला देवाची ओळख करून दिली, हे त्यांचे फार मोठे उपकार. म्हणून यांच्या उपकारातून उतरे होण्यासाठी आपण त्यांचा जयंती महोत्सव, देवाचा जयंती महोत्सव, साधू संतांचा पुण्यतिथी उत्सव हे साजरे करायला पाहिजे. आपलं कर्तव्य आहे. आणि हे कृतज्ञतेच्या पोटी करावे लागत असतात, दुसरं काही नाही. अशा प्रकारची कृतज्ञता आपल्या संप्रदायामध्ये आहे. आणि म्हणून सर्व महात्म्यांविषयी, सर्व देवतांविषयी किती आदर आहे. एकच नाही देव, आम्ही ज्या ज्या देवतेचे आमच्यावर उपकार आहेत त्या देवतेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांच्याबद्दल आम्ही जे काही कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच कृतज्ञतेतून हा उत्सव शास्त्रीजींनी आयोजित केला. आणि त्या संबंधातून आपल्या सगळ्यांना सुद्धा त्यात सामावून घेतलं. आपल्याला सगळ्यांना सुद्धा त्या कृतज्ञतेचा सोहळा करण्याचा हा सुवर्णयोग त्याने आणून दिला. म्हणून अशा प्रसंगामध्ये आपण भगवान दत्तात्रेयांच्या या पवित्र अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. भगवान दत्तात्रेय हे ज्ञानावतार आहेत, नाही का? ज्ञानाचा अवतार आहे. भगवंत कसे सच्चिदानंद स्वरूप आहे. परब्रह्म परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. तर कुठे कुठे सत्स्वरूपाची विशेषता अवतारामध्ये दिसते भगवंताच्या, कुठे कुठे चित स्वरूपाची विशेषता दिसते, आणि कुठे कुठे सुखरूपतेची, आनंदरूपतेची विशेषता पाहायला मिळते. जसं भगवान प्रभू रामचंद्र आहेत, त्यांच्यामध्ये सत्स्वरूपाची विशेषता दिसते. सत्याला फार विशेष महत्त्व दिले, नाही का? सत्याचा खूप सांभाळ केला, सत्स्वरूपाला विशेषता दिली. भगवान दत्तात्रेयाने चित स्वरूपाला विशेषता दिली, म्हणून ज्ञान आहे, नाही का? मग कपिल भगवान असतील, दत्तात्रेय भगवान असतील, यांच्याकडे चित स्वरूपाची विशेषता म्हणजे ज्ञानाची विशेषता, प्राधान्य त्यांना ज्ञानाचं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण जे त्यांच्यामध्ये आनंदाची प्रधानता. आता उद्या ते आपल्याला चरित्र ऐकायचं, आनंद प्रधान, नाही का? प्रधान चरित्र घ्या, ज्यांच्यामध्ये आनंदाची विशेषता आहे. आनंदच घेऊन जन्माला आले भगवान परमात्मा, सगळ्यांना आनंद देण्यासाठी. तर असो, असे जे चित स्वरूपाने प्रगट झालेले भगवान दत्तात्रेय प्रभू, त्यांच्या अवताराचं आपल्याला चिंतन करायचं आहे. भगवान दत्तात्रेय अवतीर्ण झाले. भगवान दत्तात्रेयाचा अवतार फार अद्भुत अशा प्रकारचा अवतार आहे. तिन्ही देवांची कृपा अनसुया मातेवर आणि अत्री भगवंतावर झाली होती, आणि त्यांनी हा या बाळाला दिव्य जन्म दिलेला आहे. अनसुया माता, अनुसया नाही बरं का, अनसुया शब्द आहे, नाही का? अनसुया न विद्यते असूया यस्मिन, नाही का? यस्याम, नाही का? जिच्या ठिकाणी असूया नसते त्या मातेला अनसूया म्हणतात. असूया म्हणजे काय? असूया म्हणजे गुणेषु दोषाविष्करणम असूया. असूया म्हणजे काय? गुणामध्ये दोष पाहण्याची प्रवृत्ती, याला म्हणायचं असूया. आता मी जर म्हणलो ना, समजा बा भाऊ खूप गोड वाजवतात बरं का, मग ती एखाद्यानं हळूच म्हणा गोड वाजवतात, पण कशाला घातला आता, नाही का? ह्याला एक गुणामध्ये दोष पाहण्याची प्रवृत्ती म्हणायची. पण काहीतरी काढायचं त्याच्यामध्ये थोडीशी खोड, नाही का? ह्याला काय म्हणायचं? असूया नावाचा दोष. असूया दोषानं कोणामध्ये दोष काढतात बरं का. खूप छान गातात बरं का, हो गातात गड्या, पण नाही का? पण कशाला? आता चांगलं गातात म्हण ना, तुझ्या काय बापाचं चालले, नाही का? पण त्याच्यामध्ये पण काढल्याशिवाय राहत नाही, त्याला असूया म्हणतात, नाही का? असूया नावाचा दोष जो आहे ना बऱ्याच लोकांमध्ये, माता भगिनी तर विशेष असतो, नाही का? तो असूया दोष, गुणामध्ये दोष पाहण्याची प्रवृत्ती. पण आमच्या अनसूया मातेमध्ये ती प्रवृत्ती नव्हती, म्हणून त्यांना अनसूया म्हणत होते. त्या अनसूया मातेच्या पोटी जर भगवान दत्तात्रेय अवतीर्ण झाले तर काय विशेष नवलेख काय यायलाच पाहिजे. अशी जी माता आहे, जी कुणाचाच कधी मत्सर करत नाही, द्वेष करत नाही, जिच्या मनामध्ये कधीच कोणामध्ये दोष दिसत नाही, तिला सर्वांना ती चांगल्या भावनेनं पाहते, अशी जी माता आहे, तिच्या घरी देव जर जन्माला आले तर काही विशेष नाही, यायलाच पाहिजे देवानं तिथे. आजही देवाला यायचे, सगळ्या कुठंतरी अवतार धारण करायचा, पण अवतार धारण करायला अशी माता भेटत नाही, आणि अत्री ऋषी सारखे पवित्र महात्मे भेटत नाहीत, नाही का? दोन्हीकडे अशा प्रकारची असली पाहिजे ना अवस्था. देवाला यायची आहे, देवाला यायचं, पण देवाला येण्यासाठी लागणारे जे मातापिता आहेत तसे असले पाहिजेत ना. तर असो, तर अशा या पवित्र मातापित्यांच्या उदरी भगवान दत्तात्रेयांचा अवतार झाला. भगवान दत्तात्रेय अत्यंत अद्भुत अशा प्रकारचं दिव्य चरित्र भगवंताचं. आणि त्या भगवान दत्तात्रेयाने अवतार घेतल्यानंतर भगवान दत्तात्रेय सर्व भक्तांसाठी अतिशय प्रेमाने भक्तांना वागवतात. भक्तांविषयी खूप प्रेम त्यांच्या हृदयात आहे.
असे दत्तात्रय भगवान, त्यांच्यावर त्यांची जी विशेष कृपा आहे ती भगवान संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी सुद्धा अनुभवलेली आहे. आणि म्हणून त्यांनी हा अभंग लिहिलेला आहे. त्यांनी अनुभवले स्वतः की भगवान दत्तात्रय किती मायाळू आहेत, किती प्रेम आहे त्यांच्यामध्ये, भक्ताविषयी किती त्यांच्या हृदयामध्ये म्हणजे अगदी काय म्हणायचं जिव्हाळा त्यांना आहे. भक्तांबद्दल जिव्हाळा, भक्तांबद्दल असणारं प्रेम, ते भगवान दत्तात्रयांचं प्रेम नाथ महाराजांनी अनुभवलेलं आहे. नाथ महाराज पैठणमध्ये जेव्हा जन्माला आले, नाथरायांचा जन्म झाला. माता पिता जन्मल्यानंतर लगेच स्वर्गवासी झाले. माता पित्यांची छत्रछाया लगेच निघून गेली. आणि मग आजोबा आणि आजीनं सांभाळ केला. आजोबा आजी सांभाळ करत असताना आता आजोबा आजी सांभाळतात म्हणजे किती प्रेम असतं त्यांचं. ते दुधावरच्या साईसारखं सांभाळतात ना नातवाला. काही काही माणसं अशी आपल्यामध्ये पाहायला मिळतील की त्यांनी आपल्या लेकराला कधीच कडेवर नाही घेतलं. नाही घेतलं. कधी जरी समजा मंडळी म्हटली अशी ना, अहो जरासं रडायला त्याला घ्या बरं कडेवर, नाही का थोडंसं कडेवर घ्या ना, रडत आहे लेकरू, नाही घेतलं नाही का, जा घ्यायचं ते घे, नाही तर पडू दे तसं, रडू दे नाही का. पण नातवाला मात्र खाली ठेवीत नाहीत बरं का. मुलांना नाही कडेवर घेतलं पण नातवाला मात्र खालीच ठेवीत नाही. पुन्हा सांगतात ते माझ्याशिवाय राहतच नाही का, माझ्याशिवाय राहत नाही बरं का. त्यांना जर विना घ्या म्हणलं ना तर विना घेत नाहीत कधी बरं का. मग नातू मात्र खाली उतरतच नाही का. हां, असं प्रेम असतं नाही का. फार प्रेम नातवावरचं प्रेम, आजोबा आजीचं प्रेम नातवावरचं खूपच नाही का. आणि ह्या दोघांनी सुद्धा खूप सांभाळायचं प्रेमाने. नाथरायांनी त्या पैठणमध्ये राहत असताना कथा प्रवचन कीर्तन वगैरे व्हायचे, त्याच्यामध्ये जायचं. आवड खूप होती ना लहानपणापासूनच. पण कथा कीर्तनामध्ये गेल्यानंतर नुसतं ऐकायचं नाही असं नाही का, ऐकत नव्हते राहत, प्रश्न करत होते. अधूनमधून असे प्रश्न करायचे की ते सांगणारा सुद्धा चक्रावून जायचं, ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं. फार कधी कधी खरंच लेकरं प्रश्न करतात बरं का. कधी कधी अवघड प्रश्न असतात. ते प्रश्न म्हणजे त्या उत्तर देणारा सुद्धा नाकीनो येतात का उत्तर द्यायचं नाही कळत नाही का. म्हणजे गुरुवर्य स्वामीजींच्या पाठामध्ये एक व्यक्ती येत होते, दररोज पाठाला यायचे. त्यांच्यासोबत एके दिवशी त्यांचा नातू आला. तर त्यांना प्रश्न केला, म्हणजे बाबा आपल्या डोळ्यातून कोण पाहतो. बरं आहे का. ते स्वामीजीला सांगून राहिले, बघा हे कार्ट असंच काही प्रश्न विचारते. म्हणजे काही नाही, त्याचा प्रश्न एकदम सुंदर प्रश्न आहे. कारण उपनिषदातला हा प्रश्न नाही का, आपल्या डोळ्यातून कोण पाहतो नाही का. आपल्या डोळ्यातून आपणच पाहतो का आपल्या डोळ्यातून भगवंत पाहतात नाही का, हे लक्षात आलं पाहिजे. नाही आपल्या डोळ्यातून कोण पाहतो, असे प्रश्न करतात कधी कधी लेकरं. नाही चक्रावून जात होते ते महात्मे सुद्धा. मला एकदा एका मुलानं प्रश्न केला होता. मी संभाजीनगरला एकदा कथेला गेलो होतो. एका घरी दूध घ्यायला घेऊन गेले. तर मला माहीत नव्हतं ते लेकरू थोडंसं असं प्रश्न वगैरे करतं. पण बसलो आम्ही. बसल्यानंतर ते हळूच आलं. मला बाबा मी प्रश्न विचारू. विचार काय प्रश्न आहे बोल. त्यानं सांगितलं बाबा ऊस गोड कशामुळे असतो. आता ऊस गोड कशामुळे असतो, आता काय सांगा. ऊस गोड असतो. गोड असतो हे बरोबर आहे नाही का. ऊस कसा असतो विचारला असं सांगितलं असं त्याला गोड असतो नाही का. मग कशामुळं असतो आता काय सांगा नाही का. प्रश्नच आहे नाही का, फार अवघड प्रश्न आहे का नाही. ऊस गोड कशामुळे असतो. मग त्याला बरंच लांब असं शास्त्राचं चिंतन सांगावं लागलं. तेव्हाच तो मला हां नाही का. काय झालं, मी त्याला म्हटलं हे बघ पृथ्वी आहे ना, पृथ्वीला तसं गंधवती म्हटलेलं, म्हणजे ती गंधवान आहे. म्हणजे सुगंध, तिच्यामध्ये सुगंध आणि दुर्गंध दोन्ही पृथ्वीमध्ये असतात. पण तिच्यामध्ये रस सुद्धा आहे. तर पृथ्वीमध्ये 6 रस सांगितलेले शास्त्राने. तत्र षडरसवती पृथ्वी, 6 रसांनी युक्त असणारी पृथ्वी आहे. कोणते कोणते 6 रस आहेत. मधुर आम्ल लवण कटू कषाय तिक्त भेदात. मधुर आम्ल लवण कटू कषाय आणि तिक्त. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट नाही का, आणि कटू म्हणजे कडू, तिक्त आणि कटू कषाय नाही का. लवण म्हणजे खारट, कषाय म्हणजे तुरट, आणि तिक्त म्हणजे तिखट नाही का. हे 6 रस आहेत नाही. 6 रस कुठं असतात, पृथ्वीतच असतात. पण पृथ्वीतले 6 रस घेण्याची जी त्यातला रस घेण्याची ताकद आहे ती त्या बीजामध्ये असते नाही. ज्या त्या बीजामध्ये एकाच वाफ्यामध्ये आपण जर मिरचीचं बीज टाकलं, तिथं जर समजा लिंबोळी टाकली, तिथं जर लिंबूचं असतं ना, लिंबू त्याचं बीज टाकलं, आणि तिथं चिंचेचं सुद्धा एखादा चिंचोका टाकला, हे सगळे काय करतात आपले आपले गुणधर्म घेऊन जातात. तिथंच एखादं ऊसाचं सुद्धा बियाणं लावलं आपण तर तिथं सगळे जरी झाडं लावले आपण, आवळ्याचं सुद्धा बीज तिथं लावलं आणि एकाच आळ्यामध्ये सगळे, आणि एकच पाणी त्याला दिलं जातं. पण मात्र ते आपापले गुणधर्म वेगळा घेतात नाही का. मग त्या ऊसाच्या बीजामध्ये ही ताकद आहे की पृथ्वीमधला मधुर रस तेवढा शोषण करायचा. पृथ्वीमधला मधुर रस घेता येतो, आपल्याला नाही काढता येत. असं जर यंत्र असतं ना आपल्याजवळ ऊसासारखं मधुर रस घेण्याचं, तर आपण ते ऊस लावलेच नसते.
डायरेक्ट नाही का पृथ्वीतूनच साखर काढली असते, नाही ऊसातून साखर काढायची गरजच नव्हती, नाही का. आणि आपल्याला नाही येते, भगवंताची लीला आहे, नाही का. ते फक्त ऊसच घेऊ शकतो, नाही का. ते पृथ्वीमधला मधुर रस फक्त ऊस घेऊ शकतो, बाकी दुसरं घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पृथ्वीतला तिक्त रस मिरचीचं बीज घेऊ शकतो, बाकी नाही घेऊ शकत नाही दुसरं. आणि पृथ्वीतला कडू रस जो आहे तो फक्त लिंबोळी जी असते ना तीच घेऊ शकते, बाकी नाही घेऊ शकत कोणी. म्हणजे प्रत्येकामध्ये रस घेण्याची ताकद आहे. म्हणून ऊस गोड का असतो म्हणलं, ते मधुर रस घेण्याची ताकद त्या ऊसाच्या बीजामध्ये असते, म्हणून ते मधुर रस घेतो, म्हणून ऊस गोड असतो. म्हणजे बरं, नाही का. मग त्या म्हणायचं मला आता कुठं काय कान धरते कोण अष्टक, नाही का. पण सांगायचं तात्पर्य असे प्रश्न करतात लेकरं नाना प्रकारचे. त्यांनी प्रश्न करायचे नाथरायांनी. असे प्रश्न करत असताना ते चक्रावून जायचे. एकतर कथाकार होते, चांगले होते बरं का, विद्वान होते. काशी म्हणजे पैठण म्हणजे दक्षिण काशी मानलं जात होतं ना त्या काळामध्ये. दक्षिण काशी फार विद्वान असायचे, पण विद्वानाला सुद्धा चक्रावून टाकायचे माहित नाही. ज्यांच्या ज्यांच्या कथेला गेले, ज्यांच्या ज्यांच्या प्रवचनाला कीर्तनाला गेले की तिथं त्यांनी प्रश्न केले समजा, ते माणसं घाबरूनच जायचे. आज नाथ आलाय का श्रवणाला, अरे बापरे आपली कधी काय काढील काही सांगतात नव्हते, असं घाबरायचे, नाही का. म्हणजे कथाकार घाबरायचे त्यांना. अशा प्रकारची अवस्था. पण एका कथाकाराने एके दिवशी त्यांना थांबून घेतलं, सांगितलं नाथा तुझी जी जिज्ञासा आहे ना ती जिज्ञासा फार मोठी गड्या, तुझ्या जिज्ञासेची शांती करायची ताकद आमच्यामध्ये नाही गड्या. तू एखादे दुसरे गुरु पहा, कोणीतरी चांगल्या गुरुकडे जाण, ते गुरु तुझी जिज्ञासा शांत करतील. आता कोण गुरु भेटतील. नाथ महाराजांनी गावामध्ये सूर्यनारायणाचं मंदिर होतं, त्या मंदिरात जाऊन अनुष्ठान करायला सुरुवात केली. बाबांनी जसं अनुष्ठान केलं की ना आता गायत्री मंत्राचं, अशा प्रकारचं त्याने अनुष्ठान करायचं ठरवलं. सूर्य मंदिरामध्ये गेले आणि अनुष्ठान सुरुवात केलं. आणि अनुष्ठान करत असताना अन्न पाणी वर्ज करून टाकलं होतं. भगवान सूर्यनारायणाला चिंता लागली, मला हे लेकरू एवढंसं, आजोबा आजी काळजी करू लागले, कुठं गेला असेल आमचा नाथ, कुठं गेला असेल. खूप प्रेम ना त्यांच्यावर. आणि कुठं गेला आमचा नाथ, ज्याला त्याला विचारायचे, ज्याला तर मग कुणालाच माहित नाही कधी जाऊन बसले त्या सूर्य मंदिरात, कोणी पाहिले नाही, तिकडे जातही नव्हतं कोणी जास्त, नाही का. पांडुरंगरायाच्या मंदिरात, देवीच्या मंदिरात, देवाच्या मंदिरात असते गर्दी, सूर्यनारायणाच्या मंदिरात कशाला जण कोण नाही का, जात नव्हतं कोणी जास्त. तिकडं आपले हे बसायचे अनुष्ठान करत. सूर्यनारायणाला दया आली. सूर्यनारायण म्हणले हे लेकरू मरायचं असं अन्न पाण्याविषयी. एके दिवशी गोवळ्याच्या रूपामध्ये तिथं आले. म्हणले बाळा तू काही घेत जाऊ नको अन्न खात जाऊ, पण निदान दूध तरी घेत जाणार रे बाळा. कोण देईल मला, मी देत जाईन म्हणले दररोज दूध तुला, तू दूध घेत जा बाळा. दूध द्यायला सुरुवात केली. पण सूर्यनारायणाने विचार केला हे हट्टी लेकरू हे सोडणार नाही प्रसन्न झाल्याशिवाय. एके दिवशी मध्यरात्री प्रसन्न झाले. मध्यरात्री एकदम लख्ख प्रकाश पडला. नाथरायांच्या समोर दिव्य प्रकाश दिसला. नाथरायांनी दंडवत केला. सांगितलं भगवान आपण मला मी सूर्यनारायण, तू ज्यांचं अनुष्ठान करतोस ना तोच मी. बाळा तुझ्या जिज्ञासेची शांती करणारा एकच महात्मा या पृथ्वी तलावर आहे, तो म्हणजे देवगिरी गडावर राहणारे जनार्दन स्वामी. त्यांच्याकडे जा बेटा तू, ते तुझ्या जिज्ञासेची शांती करतील. आनंद झाला. आज मला माझ्या जिज्ञासेची शांती करणाऱ्या महात्म्याचं नाव माहीत झालं. आता मी जाणार. तेवढ्या अर्ध्या रात्रीच उठले. जिज्ञासा त्याला म्हणतात नाही का, तिथं बाकीचा विचारच नसतो शरीराचा. उठले तसंच चालायला लागले. पैठणचा म्हणजे देवगिरी गडाचा रस्ता धरला लगेच. कुणालाच सांगितलं नाही, आजोबाला नाही, आजीला नाही, कुणालाच नाही, तसेच निघाले. आणि चालत चालत 1-2 दिवसानंतर जेव्हा त्या देवगिरी गडावर पोहोचले, तर देवगिरी गडावर पोहोचल्यानंतर तिथं गेल्यानंतर विचारलं जनार्दन स्वामी कुठे आहेत. आणि पाहिल्याबरोबर आनंद झाला. आनंद झाल्यानंतर चरणावर दंडवत केला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. दंडवत प्रणाम केला. ह्याने ओळखलं नाही, काही नम्र दिसते लेकरू. का रे बाळा काय नाव तुझं. मग नाव सांगितलं. मला नाथ म्हणतात, एकनाथ म्हणतात.
कुठला तू राहणारा? मग सांगितलं पैठणचं वगैरे सगळं. कसा आला होतास? म्हणले गुरुदेव मी तुमची सेवा करण्यासाठी आलो, मला तुमची सेवा घडली पाहिजे याच्यासाठी आलो. एकदम मला ज्ञान सांगा असं नाही म्हटले. नाही तर मग काही काही माणसं जाऊन काय ते मालकच येत नाही का, महाराज मी तुमच्याकडे आलो, मला ज्ञान सांगा, मला हे सांगा, मला ते सांगा, मला भागवत शिकवा, मला हे शिकवा, म्हणजे नोकरच आहेत त्याचे नाही का. असं नाही ना, नाही का, तसं नाही ना म्हणायचं. मी तुमच्याकडे सेवा करायला आलो गुरुदेव, मला तुमची सेवा घडली पाहिजे. ठीक आहे बेटा, राहा, सेवा करत राहा. आणि मग नंतर कधीतरी सेवेनं संतुष्ट झाल्यावर मग परिप्रश्नेनं सेवा. अगोदर नाही, अगोदर सेवा, नंतर परिप्रश्न असतो ना, ज्ञानाबद्दलचा प्रश्न. राहिले सेवा करू राहिले. सेवा करत असताना नाथरायांची चुणूक पाहिली जनार्दन स्वामीने. त्याने सांगितलं बाळा तू सगळा आपला देवगिरी गडाचा हिशोब लक्षात ठेवत जा. दररोजचा हिशोब तुझ्याकडे नाही, तो हिशोबांचा दररोजचा ताळेबंद करायचा आणि दररोज मला दाखवायचा. तर दररोजचा हिशोब असायचा आणि हिशोबाचा ताळेबंद करायचा, म्हणजे जमा किती झाले, खर्च किती झाला आणि शिल्लक किती राहिले, हे दररोजचे दररोज करायचं. दररोज रात्री सगळा दिवसभराचा कारभार झाला की दिवसभराच्या कारभाराचा रात्री ताळेबंद करायचे. असा ताळेबंद करत असताना एके दिवशी जे ताळेबंद करायला बसले तर एक पैशाचा हिशोबच समजणार नाही का. एक पैसा जास्त चाललं कुठेतरी, नाही कुठं चाललं एक पैसा. आपल्यासारखे म्हणे असे काय महाराजाला कमी पडले, एक पैशाचं काय, दरी आम्ही खसखस काय तिथं नाही का, एक पैशाचं काय नाही का, जाऊ द्या असं म्हटलो असतो आपण, दिलं असतं सोडून द्या. एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये खसखशीचं दाणा कुठं पडला काय नाही, त्याचं काय घेणं. एक पैशाचं काय एवढ्या मोठ्या ह्याच्यात, जाऊ द्या नाही का. पण नाही, एक पैसा तो शोधला पाहिजे. आपल्या या संस्थांचं एक पैशाचं नुकसान नाही झालं पाहिजे, ते शोधावंच लागेल. रात्री जागत बसले. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. ते गस्त घालणारे जे द्वारपाळ होते ते सारखे यायचे. नाथा 10 वाजलेत आता, नाथा 11 वाजलेत आता, नाथा 12 वाजलेत. म्हणजे हो 12 वाजलेत, पण आणखी माझा हिशोब नाही झाला. किती वेळ हिशोब करायचा? अहो 12 वाजलेत आता, 1 वाजला दुपार रात्रीचा, अहो 2 वाजलेत रात्रीचे, वाजले तरी पण हिशोब चालूच होता. पुन्हा 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 बेरीज, पुन्हा वजाबाकी, पुन्हा सगळं, पुन्हा पुन्हा तेच ताळे बंद करता करता एक पैसा काही सापडत नव्हता. पहाटे 4 वाजता तो पैसा सापडला बा, नाही का, हिशोबातलं बरं का. पैसा सापडला त्यांना, हिशोबातला तो पैसा सापडला आणि इतका आनंद झाला, नाचायलाच लागले. सापडला सापडला सापडला, आनंदाने नाचायला लागले. तेव्हाच जनार्दन स्वामी जागे झाले होते. पहाटे लवकर उठायचे आणि त्यांनी ऐकलं सापडला सापडला म्हणून नाचतोय. नाथ काय झालं, नाथ काय झालं, नाथा लगेच आले. नाथा काय झालं? काही नाही गुरुदेव, रात्री 1 रुपयाचा हिशोब, 1 पैशाचा हिशोब सापडत नव्हता. रात्रभर शोधत बसलो, तेव्हा आता कुठं सकाळी 1 पैशाचा हिशोब सापडला. म्हणजे वेळा रात्र जागून काढलीस एका पैशासाठी. म्हणजे गुरुदेव मग आपल्या आश्रमाचा 1 पैसा सुद्धा वाया नाही गेला पाहिजे ना, तो सुद्धा फार मोलाचा आहे. म्हणून मी रात्रभर जागत बसलो. पाठ थोपटली. म्हणे शाबास, पहिल्या परीक्षेत पास झाले. तर आणखीन एक परीक्षा राहिली नाही का, आणि ती परीक्षा होती. एके दिवशी नाथरायांना सांगितलं, नाथा मी ध्यानाला बसतोय, तळघरामध्ये मी ध्यानाला बसणार आहे, तू या दरवाजात उभं राहायचं, कोणी जरी आलं तरी मला ध्यानातून जागं करायचं आणि मी 6 तासपर्यंत बसणार आहे. काय जेवढे तास असतील तेवढ्या तासामध्ये कोणी उठवायचं नाही, इथं तू थांबायचं. म्हणजे ठीक आहे. तिथं थांबले. 2-3 तासही झाले नसतील की सेनापती धावत आले. सेनापतीनं सांगितलं, नाथा स्वामी कुठे आहेत? स्वामी ध्यानात बसले, उठवा त्यांना. उठवायचं नाही. स्वामीने सांगितलं 6 तास मला उठवायचं नाही कोणी. अरे पण उठवावं लागतं. म्हणले का? म्हणले शेजारच्या राजानं आपल्यावर स्वारी केलेली, परचक्र आलेला देवगिरी गडावर. जर स्वामी नसते ना तर सैन्य तुटून पडू शकत नाही, सैन्यामध्ये हिंमत नाही तेवढी. म्हणून आपल्याला स्वामीच पाहिजेत, त्याच्याशिवाय नाही तर आपला देवगिरीगड गेला म्हणून समजा. आता कोणतं करायचं बघा, देवगिरीगड जाऊ द्यायचं का स्वामीला उठवायचं राहू द्यायचं, बघा काय करायचं. तुम्हाला कोणती आज्ञा पालन करायची बघा. मी म्हणतो ते करा. म्हणले तसं करू नका, स्वामीजींनी मला सांगितलेलं इथं थांब, तर स्वामीजीच्या ध्यानात विघ्न नाही करायचं. देवगिरी गडाचा प्रश्न आहे ना, मी येतो म्हणले तुमच्याबरोबर, मी सेनापती होऊन येतो म्हटले नाही का. आणि नाथांनी कधी नाही का, नाही का, कधी चिलखत वगैरे अंगावर घातला, सगळं शस्त्र वगैरे हातात घेतलं, घोड्यावर बसले. काय सैनिकांना एकदम अशी प्रेरणा दिली. म्हणले काय करताय तुम्ही, झाडासारखं मागे काय पळताय नाही का. अरे आज तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं. आपला देवगिरीगड जर समजा आपल्या हातून गेला तर आपण जगायचं कशाला नाही का. धिक्कार असो आपल्या जगण्याला, देवगिरीगड आपल्या हाती आलाच, आपलाच राहिला पाहिजे. मजाल नाही, शत्रूने एक पाय सुद्धा पुढे नाही टाकला पाहिजे, तरच आपण खरे शूर आहोत. अशा प्रकारची अशी जबरदस्त प्रेरणा दिली. आणि त्या सैनिकामध्ये जोश भरला बा. जे तुटून पडले सैनिक नाही का, ते परचक्र जे होतं ना ते घाबरलंच नाही का. ते मोठे होते, चांगले भरपूर होते, पण ते ह्यांनी जेव्हा जोश भरला होता आणि जे तुटून पडले की त्यांनी विचार केला तर आपल्याला पळून जाण्यातच मजा आहे गड्या, नाही तर आपण मेलो समजा नाही का. घाबरले आणि पळूनच गेले नाही का.
सेनापतीनं तर पाठच थोपटली म्हणे, नाथा कधीच तुम्हाला युद्ध करताना पाहिलं नव्हतं, पण तुम्ही आज मात्र चमत्कार केला. म्हणले हे माझा नाही, हे माझ्या गुरुदेवाची कृपा आहे नाही का, माझ्या गुरुदेवाने केलं आहे नाही का. आणि मग असे शांत राहिले ते, चिलखत वगैरे काढून ठेवलं ना, असं जण पहिल्यासारखंच उभे, आपलं काही नाही, जरासाही अभिमान आहे. अगर्वता करावी दास्य सकळ, कुठल्याही प्रकारची गर्वता नाही, त्याच्यात गर्व नाही. तेव्हा स्वामी उठले, ठरलेल्या वेळेमध्ये स्वामी उठले ना, आल्यानंतर बस काही नाही, नाथाने काही म्हणले नाही. तर आपल्यासारखे असे म्हणले, महाराज तुम्ही बसला ध्यानाला आणि काय असं झालं, मग मी असं केलं का नाही, असं केलं की सगळं सैन्यच पळून लावलं नाही का, असं म्हणलो असतो आपण नाही का. नाही ते वर्णन करून सांगितलं असतं, पण नाहीच, नाथ म्हणून काहीच घडलं नाही, अशा स्थितीमध्ये होते. सेनापती आल्यानंतर सेनापतीनं नमस्कार केला आणि सांगितलं ना, भगवन आज जर समजा नाथाने बाजू सांभाळली नसती तर आज आपला देवगिरीगड परक्याच्या ताब्यातच गेला होता समजा. म्हणजे कसं काय, म्हणले हां तुम्ही ध्यानाला बसला तर मग परत चक्र आला तर काही करता येत नव्हतं, आम्ही काही म्हणजे असमर्थ होतो, पण नाथाने बाजू सांभाळली, नाथाने चिलखत स्वतः घातला, नाथाने अशी प्रेरणा दिली, जबरदस्त काम झालं, शत्रुसैन्य पळूनच गेलं नाही का. मग मात्र ना जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं लेकरू होणार आहे, आज त्यांचं भाग्य उदयाला आलं. सांगितलं नाथा आज आपल्याला जायचंय, जरा कुठं जायचंय, तर ते पर्वतावर जायचं नाही का, शूलिभंजन नावाचं पर्वत, शूलिभंजन नावाचं पर्वत तिथून जवळच आहे देवगिरीगडाहून. तर शूलिभंजन पर्वतावर भगवान दत्तात्रय प्रभू आणि जनार्दन स्वामींची भेट व्हायची, दोघं भेटायचे. आज शूलिभंजन पर्वतावर मला जायचं, माझ्यासोबत तुला चालायचं. म्हणजे ठीक आहे, यांना दत्तात्रय भगवंताचं दर्शन करून द्यायचे याच्यासाठी घेऊन चालले. हे चालले रस्त्यानं पाठीमागं चालत होते, गुरुदेव पुढे चाललेत, हे पाठीमागं चाललेत. तिथे गेल्यानंतर पाहिले की एक दत्तात्रय भगवान तिकडून आले. आल्याबरोबर दत्तात्रय भगवंतानं पाहिलं, अरे आज जनार्दनानं कोणाला तरी बरोबर आणले नाही का, कोणीतरी बरोबर आणलं. मग ह्यांनी आपलं रूप पालटलं, एका मलंगाचा वेश धारण केला. मलंग ते कटोरा वगैरे घेतलेले असतात ना फकीर नाही का, असं मलंगाचा वेश, हिरवा कपडा बांधलेला, असं झोळी बगलेमध्ये एकदम घाणेरडे कपडे आणि कटोरा हातामध्ये घेतलेला, सोबत कुत्रे तर असतात ना भगवान दत्तात्रयाच्या प्रभू नाही का, ते काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. आणि मग हे असं एकदम मलंगाचा वेश धारण केलेला. आणि हे मलंग आलेले पाहिले की आता जनार्दन स्वामींना तर त्यांची ओळखच आहे नाही का, त्याने दंडवत प्रणाम केला, त्याने सुद्धा पाठीवर असं ते थाप मारली. जनार्दन आज एकटा नाही आलास, कोण आणलं नाही का, शिष्य गुरुदेव. बरं ठीक है. जनार्दन अब भूख लग गई है, चलो हो जाए कुछ नहीं का, क्या करना है. बोले निकालो इस कुतिया का दूध निकालो, रोटी खाएंगे नाही का, कुत्रीचं दूध काढा म्हणले नाही का. आणि बस जनार्दन स्वामीने तो कटोरा घेतला भगवान दत्तात्रय प्रभूंजवळचा, तो कुत्रीचं दूध काढायला नाही, भरपूर दूध निघालं नाही का. आता ते देवाचे कुत्रे नाही साधारण नाही ना, भरपूर दूध निघालं. आणि यांनी आपल्या झोळीतून मग शिळे तुकडे काढले भाकरीचे आणि ते त्याच्यामध्ये कुस्करले नाही का. आणि ते भिजल्यानंतर चांगले झाले की म्हणले आता बस आपण दोघं जण खाऊ. दोघांनी तो प्रसाद खाल्ला. ना एकनाथ महाराज तर अशी चिंता करू लागली, विठ्ठला विठ्ठला एकनाथ महाराज तर असं विचार करू लागले, माझे स्वामी इतके सोहळ्या ओळ्यात राहणारे ना, आज काय झालं स्वामींना, या मलंगाच्या हातचे तुकडे खातायत, शिळ तुकडे, ते कुत्रीच्या दुधात पुन्हा भिजवलेले पुन्हा खातायत. पण काहीतरी विशेष असलं पाहिजे, हे काही आगळं वेगळंच, हे आपल्या डोक्याच्या बाहेरचे आटोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे, फार वेगळे काहीतरी असंही मनामध्ये विचार केला. जेव्हा त्यांचे जेवण झाल्यानंतर तो कटोरा नाथ महाराजांच्या हातात दिला, म्हणजे जा त्या तळ्यावरून धुवून आण. हे तळ्याकडे जेव्हा धुवायला गेले तर मनामध्ये विचार करू लागले, हे असू नसो कोणीतरी फार दिव्य विभूती असली पाहिजे, माझे स्वामी असं नाही कोणाच्याही सोबत जेवणार नाही, काहीतरी विशेष. आणि हा प्रसादच आहे, आता ह्याच्यामध्ये राहिलेलं काही थोडंफार जो आहे ना तो प्रसाद आहे आपल्यासाठी, आपण तो टाकून नाही द्यायचा. तळ्यावर गेले, त्याला व्यवस्थित धुतलं आणि ते संपूर्ण धुतलेला प्रसाद आपण सेवन केला, बुद्धी एकदम शुद्ध झाली नाही. इकडं नाथांना विचारतायत दत्तात्रय भगवान, अरे ना जनार्दन स्वामीला विचार, अरे जनार्दना कोण आणलं शे सोबत, हे कोण आहे. म्हणले भगवान हा फार मोठा चांगला बालक आहे बरं का, याचे सगळे सांगितले कोण, ह्या अशा प्रकारचं निष्ठा बनते सगळं सांगितलं, ह्याला तुम्हाला दर्शन द्यावं लागतं भगवान, मी म्हणतो म्हणून याला दर्शन द्यावं लागतं नाही का. म्हणजे तू म्हणतोस तर हरकत नाही का, काय हरकत नाही. आणि जसं ही तिकडून यांनी प्रसाद घेतलेलाच होता, बुद्धी शुद्ध झालेलीच होती. आणि परत यायला लागले तर पाहिलं 3 शिरे 6 हात
तया माझी दंडवत. अरे बापरे, काय साक्षात भगवान दत्तात्रय प्रभू आणि जनार्दन स्वामी बसले. लख प्रकाश पडलेला आहे. धावतच गेले, दंडवत केला आणि दत्तात्रय भगवंतांना सुद्धा कृपेनं कृपा कटाक्ष टाकला. जीवन धन्य झालं, कृतकृत्य झालं. आणि मग जनार्दन स्वामीची कृपा आणि दत्तात्रय भगवंताची कृपा, माझ्यासारख्या दीनावर ज्यांनी कृपा केली ते माझे भगवान दत्तात्रय कसे आहेत त्या अभंगाच्या पहिल्या चरणात. दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. भगवान संत श्रेष्ठ नाथराय सांगतात, माझे दत्त भगवान जे आहेत ते दीनांचे नाथ आहेत आणि ते भक्ता लागी सतत उभे असतात. भक्तासाठी सतत उभं राहणं हा त्यांचा स्वभाव आहे. तर दत्त माझा म्हणतात नाही का, तर आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण नरदेहात आलो तर आपला माझेपणा देवाविषयी, माझेपणा संताविषयी स्थिर झाला पाहिजे. आपण नाही नाही त्याला माझं म्हणत बसतो नाही का, कुणालाही माझं म्हणतो, पण देवाला माझं समजत नाही आणि संतांना माझं समजत नाही, बाकी सगळ्यांना माझं समजतं नाही. जिव्हाळा तिथं असला पाहिजे. आपला जिव्हाळा संतांच्या ठिकाणी असावा, आपला जिव्हाळा भगवंताच्या ठिकाणी असावा, श्री गुरूंच्या ठिकाणी असावा नाही का, आपला जिव्हाळा तिथं असला पाहिजे. आणि जर नरदेहातून असा जिव्हाळा झाला नाही तर नरदेह व्यर्थ नाही. बाकी काय पशुपक्षी मग आपल्या लेकरा बाळाच्या ठिकाणी जिव्हाळा ठेवतात आणि आपणही ठेवला तर काय विशेष नाही का. आपण खरं म्हणजे जिव्हाळा तिथं संतांच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी ठेवला पाहिजे. पहा बरं, भगवान दत्तात्रय माझी आहेत असं वाटतं, नाथरायांना माझी वाटतं, संतांना सुद्धा माझं समजतात ना. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. पहा बरं, दत्त माझा दीनानाथ, तिथं माझा
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तिथं माझा माझेपणा येतो नाही का, संताविषयी माझेपणा, देवाविषयी माझेपणा. आणि त्याच्यामुळे आज नाथराय एवढे विश्वविख्यात आहेत नाही का. देवाला माझं समजावं आपण, संतांना माझं समजावं, जीवन धन्य होऊन जात असतं, कृतकृत्य होऊन जात असतं. तिथं माझेपणा म्हणजे हृदयातून असलं पाहिजे बरं का, तोंडातून नाही, ओठातून नाही, पोटातून असलं पाहिजे नाही का. नाही तर माझं माझं म्हणायचं ओठातून आणि पोटातून नसायला पाहिजे. पोटातून दुसऱ्यालाच कोणाला तरी माझं म्हणायचं नाही, आणि ओठातून संतांना माझं म्हणायचं, तसंही नाही पाहिजे. पोटातून माझेपणा पाहिजे. आणि असा पोटातून असणारा माझेपणा भगवान नाथरायांचा संतांच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून दत्त माझा दीनानाथ माझे दत्तराय, दत्तनाथ माझे आहेत आणि दत्तराय माझे असून ते दीनांचे नाथ आहेत. एकच शब्द वापरला, जास्त शब्द नाही वापरले. दीनांचे नाथ, दीनांचा सांभाळ करणारे. बाकी चांगल्या चांगल्याला तर सगळे असतात गड्या, पण दीनाला कोण असते नाही. दीनाला सांभाळणारा भगवंतच असतो. सगळ्यांनी टाकून दिलं त्याला आपलंसं करायचं हा स्वभाव भगवंताचा नाही का, म्हणून दीनानाथ म्हणतात त्यांना. सगळ्यांनी जरी त्याला टाकून दिलं नसलं तरी भगवंत नाही टाकून देत, भगवंत त्याचा स्वीकार करतात. आणि अशांना स्वीकार करून त्यांना मोठं करणं भगवंताला फार आनंद वाटतो त्यात नाही का. भगवंताला त्यातच प्रसन्नता वाटते. ज्याला सगळे आहेत त्याला काय आपलंसं करायची गरज आहे ना, त्याला कोणीतरी नाही का. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं, आपण आपल्याला जोपर्यंत कोणीतरी आहे तोपर्यंत देव आपल्याला मदत पुरवत नाही. जेव्हा दीन झाला, कोणीच मदत करणारे नाही, तेव्हाच मदत येत असते देवाची. द्रौपदी माता भर सभेत आली, तिला विवस्त्र केलं जात होतं नाही का सभेमध्ये. कौरवी पांचाळी सभे माझी अनिली, वस्त्रहरणे वस्त्रे झाली माऊली. पण केव्हा? अगोदर पांचाळी तिथं आल्यानंतर द्रौपदी माता भीष्म पितामहाकडे बघू लागल्या. तेव्हा अशा दुष्टांनी तिचे वस्त्रहरण करण्याचा आदेश दिला. तेव्हा ती विचार करत होती, एवढे मोठे भीष्म पितामह असताना काय मजाले कोणाची माझ्या वस्त्राला हात लावी. भीष्म पितामहाकडे पावल्याने, पण पितामह काय होते सिंह, पण पिंजऱ्यात कोंडलेले सिंह होते नाही का. सिंहच होते पण पिंजऱ्यात कोंडलेले होते ना. काय करणार आहे, पिंजऱ्याला पंजे मारील, बाकी दुसरं काय सांगणार नाही. प्रतिज्ञेच्या पिंजऱ्यातच बांधलेले होते ना, काही करता येत नव्हते त्यांना. बसले तसे नुसती पाहत होती, आता हे मला मदत करतील, मग हे मदत करतील, काही नाही. द्रोणाचार्याकडे पाहिलं तेही तसेच, आपल्या पतींकडे पाहिले ते सुद्धा बंदिश, त्यांच्याकडे अधीन झालेले होते, त्यांचे दास झालेले होते. आता काय करायचं, कोणाला हाक मारायची. शेवटी स्वतःच्या शक्तीचा वापर केला. आणखीन दीन नाही झाली ती माता नाही का, स्वतःच्या शक्तीचा वापर केला. आणि पण स्वतःची शक्ती जेव्हा संपत आली आणि मग लक्षात आलं आता आपलं काही नाही, आता खरं आता आपल्याला देवाशिवाय कोणी नाही. कुठे गुंतलासी द्वारकी चराया, कुठे गुंतलासी द्वारकी चराया,
मोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया इतक्या करूनपणे हाक मारली होती नाही का. तेव्हा लगेच भगवंत धावत आले म्हणजे द्रौपदी मी आहे ना इथंच नाही का, घाबरती कशाला, मी आहे ना. आणि लगेच वस्त्र पुरवायला सुरुवात केली. दुःशासन वस्त्र ओढत होता आणि भगवंत वस्त्र पुरवत होते. ओढताना दुःशासन थकला, देताना देव नाही थकले नाही का. मग जेव्हा दुःशासन हरला मग द्रौपदी माता देवाच्या चरणाला लागली. म्हणजे देवा किती उशीर लावणार आहे तू, इतका उशीर असतो का. म्हणजे वा शहाणी, मलाच म्हणते उशीर लावला नाही का. मला बोल तू उशीर लावला का, मी उशीर लावला. ज्या क्षणाला तू हाक मारलीस त्याच क्षणाला आलो की रे मी, तूच उशीर केलास. तुलाच अगोदर भीष्म पितामह आपले वाटू लागले, द्रोणाचार्य आपले वाटू लागले, तुझे पती तुला आपले वाटू लागले, तुझी शक्ती तुला आपली वाटू लागली. तोपर्यंत तू दीन झाली नव्हतीस. मी दीनांचा सांभाळ करताय. ज्याला कोणीच नाही काहीच नाही त्याला मग मी सांभाळ करत असतो. मग माझी शक्ती सुरुवात होते तिथून पुन्हा नाही का. मग काय मजाल आहे कोणाची, त्याचा छळ करील कोणी, काय हिंमत आहे कोणाची. यासाठी इथं सुद्धा सांगतात भगवान दत्तात्रय कसेत म्हणे दीनांची नाथ आहे. आपल्याला जेव्हा कोणी सहारा नाही आपण बेसहारा झालो की मग दत्त भगवंताला हाक मारायचे. भगवान दत्तात्रय निश्चित आपला सांभाळ करतील. म्हणून दीनानाथ ते म्हणून सांगतात दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. भक्तांसाठी सतत उभी असतात. काय कमाल आहे पहा बरं. देवाने सतत उभं राहायचं भक्तासाठी. खरं म्हणजे भक्ताने देवासाठी उभं राहिलं पाहिजे. आणि अगोदर भक्त देवासाठी उभाच राहिलेला असतो. म्हणून तर देव सुद्धा भक्तासाठी उभे राहतात. आणि भगवंताचा एक स्वभाव आहे ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. आपण देवाशी जसं वागावं तसं देव आपल्याशी वागतात. आपण जर देवाशी तशा पद्धतीने वागलं की तसं. आपण जर देवाला म्हणत तुझं माझं काही काम नाही देवा, तर देव म्हणतात तुलाही माझं काही काम नाही का, माझंही तुझ्याशी काही काम नाही, मर तिकडं नाही का. तुला माझी गरज नाही तर मलाही तुझी गरज नाही, काही गरज नाही. आपण जर म्हणलं देवा मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही, तर देव म्हणतात मी सुद्धा तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. आणि मग देव सुद्धा मागे पुढे उभं राहून सांभाळ करतात. हे माझे नाही लेकरू, माझ्या विना राहत नाही ते, त्याचा सांभाळ केलाच पाहिजे. पण भक्ता लागी उभा सतत. पण कोणत्या भक्ता लागी, जो भक्त भगवंताचा होऊन भगवंताची भक्ती करतो त्या भक्ता लागी उभा सतत. स्वार्थासाठी भक्ती करत नाही, फक्त भगवंतासाठी भक्ती करतो. आणि असा निस्वार्थ भक्त पाहिला भगवंत त्या भक्ताची सेवा करतात. जे स्वार्थी भक्त असतात त्यांना जर काही मागितलं तर भगवंत त्याला ते देऊन टाकतात, मोकळं होतं. ते देण्याची देवांना सुद्धा गरज नाही. त्यांच्याजवळ कामधेनूच नाही का, ती कामधेनूच परस्पर देऊन टाकते यांना. काय भगवंतांना सुद्धा देण्याची गरज नाही. कामना काही केली, कामधेनू त्यांच्या जवळच आहे, यांची कामना पूर्ण होईल. पण सांभाळ करण्यासाठी मात्र मग देवच असावे लागतात. पण त्याच्यासाठी काहीच नाही मागायचं, निस्वार्थ भक्ती करायची. निस्वार्थ भक्ती करणाऱ्या भक्ताला मग सांभाळतात भगवान दत्तात्रय. म्हणून दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. सतत उभं राहणे. आणि उभं राहिल्यानं ना, उभं राहिलेला जो असतो ना तो लवकर धावत येऊ शकतो भेटायला. नाही उभं राहिलेलाच धावत येऊ शकतो. उभं राहिलेत म्हणूनच लवकर प्रमाणात देऊ शकतात नाही का. मला वाटतं बसलेले असला नाही लवकर सुजायचे नाही का. उभं राहिल्यामुळे प्रमाण लवकर नाही का. मग उभा पाहिजे नाही का. उभा असला की मग मात्र तात्पान लगेच सावधच असतो ना. उभा म्हणजे सावध असतो. आणखीन महत्वाचं आहे बसल्या बसल्या झोप येईल, पडल्यावर तर झोप येतेच येते नाही का. बसल्या बसल्या सुद्धा झोप येईल, पण उभं राहिल्यानंतर झोप येतच नाही. जर उभा राहिल्यावर झोपला तर पडला समजा म्हणे. आणि मग कुठं पडेल काय सांगता येत नाही का. बस कसा पडेल आणि काय नाही काय सांगतात नाही. त्यामुळे उभं राहिल्यानंतर सावधच राहावं लागतं. भगवंत उभे राहतात भक्तासाठी, सावधतेने उभे, सदा सावधतेने उभे. भक्तावर कोणत्या बाजूला संकट येईल काय सांगतात नाही, त्याच्यासाठी सावध. सगळ्या बाजूने संकट, कोणत्याही बाजूने संकट आलं तरी ते संकट निवारण झालंच पाहिजे. त्या संकट निवारणासाठी भगवंत सतत सावध असतात. किती दयाळू परमात्मा सांगा ना. अहो द्वारपाळ सुद्धा काम करत नाही तो तसे नाही का. द्वारावर असणारे द्वारपाळ मालक झोपलेले पाहिले की हे झोपी जातात मस्त नाही का. ते गार झोपतात म्हणजे मालकाला झोपलेला आपल्याला काय करत झोपा उठू पुन्हा जाग येईल तेव्हा. पुन्हा वाजू शिट्टी थोडीशी नाही, पुन्हा शिट्टी वाजवतात जाग झाल्यानंतर मग झोपून जातात नाही का. भगवंत नाही झोपत. पहा बरं भक्ता लागी उभा सतत, सातत्यानं उभे राहतात भक्तासाठी. हे भगवंताचा स्वभाव. किती दयाळू परमात्मा आहेत पहा बरं. एवढं भक्तांवर प्रेम भगवंताचं आहे. पण भगवंताला भक्त जेवढे आवडतात ना तेवढं जगात काहीच आवडत नाही. भक्तांच्या खूपच अधीन असतात ना. म्हणून अहम भक्त पराधीन असं सांगितलं. भक्ताच्या पराधीन असतात भगवंत. असे भक्ताच्या पराधीन असणारे दत्तात्रय भगवान. दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. बरं उभे आहेत समजा, आणि उभे असून सुद्धा जवळ काही शस्त्रास्त्र नसेल, समजा विघ्न आलं तर काय विघ्न टाळू शकतील ते नाही ना टाळू शकणार. म्हणून भगवंत तसे नाहीत राहत नाही का. कधी आमचे देव पहा
बिना शस्त्राचे देवच नाहीत नाही. कोणताही देव असो, जगदंबा माता सुद्धा असेल ना, लिंबारुई माता नाही का, ती सुद्धा हातामध्ये खड्ग घेऊन उभी असते. ती सुद्धा साधारण राहत नाही. ती म्हणते येऊ दे ना कोणी येतं माझ्या लेकराला त्रास द्यायला नाही, कोणी यावं माझ्या लेकराला त्रास द्यायला. जर खड्ग घेऊन नाही मारलं तिला तर नाव सांगा ना दुसरं. भीत नाही ती माता नाही का. माता आहे तरी पण शस्त्र हातामध्ये ठेवते नाही का. मग आमचे भगवंत तर शस्त्र हातात ठेवतातच. प्रत्येक भगवंताच्या हातात शस्त्र आहे. भगवान सुद्धा हातामध्ये गदा घेऊन उभे आहेत नाही का. भगवान परमात्मा सुद्धा कोणताही देव असू द्या हातामध्ये शस्त्र आहे म्हणजे आहेच, उभे आहेत आणि भक्तासाठी उभे आहेत. आणि भक्तासाठी उभे म्हणलं तर हातामध्ये काहीतरी शस्त्र पाहिजे. आणि भगवान दत्तात्रयांचं अमोघ शस्त्र जर कोणतं असेल तर ते त्रिशूळ आहे. ते त्रिशूळ घेऊन भक्ताच्या द्वारा तुम्ही हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. कामच नाही बघतायला. गोड असं चालेल, गोड मृदंगाचार्य बस. झोपायचं काम झोपू देत नाही तुम्ही कोणाला. हा आमचं कामच नाही काही जास्त नाही का. खूप सुंदर नाही का. असो त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी. भगवान दत्तात्रय प्रभू जे आहेत त्यांनी हातामध्ये त्रिशूळ घेतलेलं आहे. हे त्रिशूळ जे आहे ना, त्रिशूळ एक अमोघ अशा प्रकारचं शस्त्र आहे, वाया जाणारं शस्त्र नाही. त्रिशूळ हातात त्यांनी एखाद्या शत्रूनं त्रास दिला भक्ताला कधीच होणं शक्य नाही. ज्यानं त्रास दिला तो संपलाच समजायचा नाही का. त्रिशूळ हातात असं त्या त्रिशूळाचा प्रभावच असा आहे, ज्याच्यावर त्रिशूळाचा प्रयोग केला ते संपलं समजायचं नाही का. भगवान दत्तात्रय असं कुणावर त्रिशूळाचा प्रयोग करत नाही का. जे दुष्टपणा करतात त्यांच्यावरच फक्त प्रयोग, भक्तावर नाही. भक्तासाठी प्रयोग आहे, पण भक्तांना जे त्रासदायक आहेत त्यांच्यासाठी मग त्रिशूळाचा प्रयोग आहे नाही का. त्रिशूळाचा प्रयोग केला की ते ज्याच्यावर केला तो गेला समजा, संपला. म्हणून भगवान परमात्मा आपल्या हातामध्ये त्रिशूळ घेऊन राहतात. तर शूल शब्दाचा अर्थ होतो दुःखही होतो बरं का. शूल म्हणजे त्रासदायकच असतो नाही का. शूल म्हणजे काटा एक प्रकारचं नाही का. शूळ म्हणजे जिथं शूल असेल तिथं त्रासच होतो नाही का. ते तिन्ही शूल म्हणजे जेवढे भक्ताला त्रास आहेत ते सगळे त्रास भगवंतानं आपल्या स्वाधीन करून घेतले आहेत. म्हणजे भक्ताला काही त्रास नाही झाला पाहिजे.
शूल राहतच नाही. मग जो भक्त भगवान दत्तात्रयाची भक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये शूल राहत नाही, म्हणजे काटा राहत नाही का, त्रास राहत नाही, त्रासदायक वस्तू राहत नाही, सगळे निघून जातात. भगवान दत्तात्रय त्यांचे सर्व दुःख दूर करतात. आणि म्हणून त्रिशूळ घे बोनिया करी, हातामध्ये त्रिशूळ घेतलेलं आहे. उभा असे भक्ताद्वारी, हे दुसऱ्याच्या द्वारात नाही, ते स्वतः भगवान नाथरायांच्या द्वारामध्ये भगवान दत्तात्रय उभे राहतात आणि तिथलंच वर्णन करतात. हे दुसऱ्याचं परक्याचं वर्णन नाही केलं नाथराय. जसं आता आम्ही वर्णन करतो ते परक्याचं वर्णन करतो नाही का. नाथरायानं असं सांगितलं असं सांगतो, पण नाथराय जे सांगतात नाही ते स्वतःच सांगतात नाही का. दत्त चोपदारी करी तशी नाही का. हातात त्रिशूळ घेऊन दत्तात्रय भगवान तिथं चोपदाराचं काम करतात नाही का. चोपदार यद्यपि हातामध्ये शस्त्र घेऊन दरवाजा जो उभा राहतो तो चोपदारच म्हणावं लागतो नाही का. भगवान दत्तात्रय आपल्या भक्ताच्या घरी चोपदाराचं सुद्धा काम करतात. याचा अर्थ असा नाही की भगवान दत्तात्रयाला खायला प्यायला मिळत नाही. प्रेम आहे भगवंताचं, भक्ताचं प्रेम आहे, भक्ताच्या प्रेमास्तव भगवंत राहतात बरं का. हां, असं नाही समजायचं की भगवान दत्तात्रयाला काही नोकरी तिथं नाही, कुठं काही काम नव्हतं म्हणून इथे येऊन राहिले, तसं नाही. भक्ताविषयी खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. त्या प्रेमापोटी भगवंत आपला मोठेपणा सगळा विसरून जातात, आपल्या लेकराचा सांभाळ करतात. जसं आई असते, किती जरी मोठी श्रीमंत आई असली तरी आपल्या लेकरासाठी आपला मोठेपणा सगळा विसरून जाते. त्या लेकराचे बाळांते धुते नाही का, त्याचं सगळी घाण धुते, त्याला सगळं काय काय करते. आपल्या लेकरासाठी काय नाही करत बरं ती माता, आणि त्याच्यामध्ये आनंद वाटतो तिला. लेकराचे बाळांते धुण्यामध्ये तिला आनंद वाटतो. दुसऱ्यानं बाळांते धुते तिला नाही वाटत त्याच्यामध्ये मजा. आपल्या लेकराची घाण आपणच धुते. पण ते धूत असताना असं नाही तिला वाटत की मी एवढी मोठी या लेकराचं कार्ट्याचं दूध बसेल का, जाय तिकडं नाही का, असं नाही कधी म्हणणार नाही. असं जर म्हणले तर ती सख्खी आईच नाही समजावं लागत नाही का. आई जिथं आहे, आई म्हटलं की तिला आपल्या लेकराविषयी जिव्हाळा असतोच नाही का. तसं भगवंताला आपल्या लेकराविषयी, आपल्या भक्ताविषयी पुत्रापेक्षा जास्त जिव्हाळा असतो. पुत्राचा तेवढा जिव्हाळा नाही, तेवढा जिव्हाळा भगवंताला असतो. म्हणून सतत उभं राहायचं नाही का, काय कमाल नाही का. मग तिथं कुठल्या प्रकारची लाजही वाटत नाही का. साधा वया भक्तिकाज नाही लाज धरीत, भक्तांची कामं करत असताना भगवंताला त्याची लाजही वाटत नाही का. नाही लाज वाटत. काय किती कामं करावेत आमच्या भगवंताने. पाणी जागरी चक्र पाणी वाहे, एकावरीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. आनंद भक्ती भावे निळावंती त्यांच्या पाय, भक्ती भावे निळावंती त्यांच्या पाय. आनंद भक्ती भावे निळावंती त्यांच्या पाय. अनन्य भक्ती भावे निळावंती त्यांच्या पाय. धरी त्याच्यासाठी गोड गोड प्रमाण दिलं त्यांनी. पहा बरं काय सांगितलं. कावडीने जागरी हरी नाही, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीनं पाणी वाहण्याचं काम करतात. कुणाच्या घरी, ज्यांच्या घरी नाही का. ते असे जे भगवान नाथराय भक्तिभावानं निळोबराय त्यांच्या चरणाची वंदना करतात. आणि ज्यांच्या घरी देवानं पाणी भरावं नाही का, मग ते काय साधारण आहेत का, फार मोठे आहेत. म्हणून निळोबराय सांगतात मी त्यांचे पायाचं चरणाचं वंदन करतो असं म्हणतात. त्याचं कारण काय, त्यांच्या घरी साक्षात देव स्वतः काम करतात. आणि देवाला ते करत असताना लाज वाटत नाही, कुठल्याच प्रकारची लाज वाटत नाही. भक्तांची कामं करायची आहेत ना, मग काय लाज होते.
भक्ताची घरी पण कामे न सांगता करी. भक्तांच्या घरी राहतात आणि न सांगता सर्व कामं करतात. लेकरू काय आईला काम सांगत नसतं. आई माझे कपडे धुऊ, आई मला जीव घाल, सांगत नाही काम ते, पण आई मनानच करत असते. तशी आई आहे ना भगवंत भक्तांची. भक्तांची आई असल्यामुळं कामे न सांगता करी. आपल्या भक्तांची कामं आपल्या लेकराची कामं आहे असं समजतात भगवंत. त्या लेकराची कामं न सांगता करतात. भक्ताला असं वाटत नाही माझ्या भगवंतानं हे काम करावं, पण भगवंत मनानच करत असतात ते. भक्त सांगेल का बरं देवाला पाणी भरा म्हणून? कशाला सांगेल? नाही का? नाही सांगणार ना. पण देवालाच ते करावं वाटतं काम. नाही का? देवाला ती कामं आवडतात. देव कशाला म्हणेन देवाला भांडे घासा कोणी काही करा? काही नाही सांगणार. काही सगळी कामं भगवंताने करायचे भक्तांसाठी. सावता महाराजाला वाटेल का देवानं खुरपावं माझ्या मळ्यात? कशाला वाटेल? पण देवालाच ते समजत नाही. माझ्या सावताच्या मळ्यात मला खुरपायला आवडेल असं म्हणतात आणि तिथं खुरपत बसतात. आपण जे जे कामं पाहावेत भगवंताचे ते कामं करत असताना त्याची लाज भगवंताला वाटत नाही. सामान्य माणसाला लाज वाटेल. आपल्या गावचा जर समजा एखादा ग्रामपंचायतचा सदस्य असला आणि त्यांना म्हणले आमच्या शेतामध्ये खूपच तणकट झालं, येतं काय एका दिवशी खुरपायला? नाही का? मला वाटतं थोबाडीतच मारेल ती. नाही का? लाज वाटते का तुला? मला म्हणायलाच नाही का? लाज वाटते का नाही सांगा बरोबर? खुरपायची लाज वाटणार का नाही? वाटेल का नाही? वाटेल ना. मग ब्रह्मांडाच्या मालकाला वाटायला पाहिजे का नाही लाज? नाही ना वाटत आमच्या भगवंताला. ब्रह्मांडाचे मालक आहेत ते, अखंड मालक आहेत ते. आजकालचे नाहीत एक दिवसाचे. निवडून नाही आणलं त्यांना, कायमचेच आहेत ते. नाही का? निवडून न आणता असणारे नेहमीचे राजे. एवढे राजे असताना ब्रह्मांडाचे राजे आणि ब्रह्मांडाचे राजे असून भगवंताला त्याचं काही वाटत नाही की मी भक्ताच्या घरी खुरपावं का, भक्ताच्या घरी दळावं का? काही कशाचीच लाज वाटत नाही आमच्या भगवंताला. म्हणून उभा असे भक्ताद्वारी नाही का त्रिशूळ घेऊन या करी. उभा असे भक्ताद्वारी. भगवान नाथरायांच्या हृदयात जे रूप आहे ना, त्या रूपाचं वर्णन करत असताना प्रत्यक्ष दर्शन केलेले त्या रूपाचं. त्या रूपाचं दर्शन केल्यानंतर ते भगवंताच्या मस्तकावर काय आहे लावलेलं तर ते सांगत असताना अभंगाच्या तिसऱ्या चर्चली विभूती, बाळी चर्चली विभूती, बाळी चर्चली विभूती, बाळी चर्चली विभूती, चर्चिली विभूती
रुद्राक्षाची माळ कंठी, भाळ म्हणजे कपाळ, कपाळावर विभूती चर्चित केलेली आहे, विभूती लावलेली आहे भगवान दत्तात्रय प्रभूंच्या कपाळावर. विभूती म्हणजे भस्म आहे नाही का. भस्म का बरं अंगाला लावायचं असतं? भस्म याच्यासाठी अंगाला लावायचं असलं की हे एके दिवशी भस्म होणार आहे नाही का, याची आठवण असली पाहिजे. हे जाणार आहे एके दिवशी, नाशिवंत आहे हे लक्षात असलं म्हणजे माणूस प्रेमानं भक्ती करतो. आणि हे राहणार आहे म्हणलं की माणूस भक्तीची टाळाटाळी करत असतो थोडीशी. म्हणजे जाणार आहे म्हणल्यावर मग जरा लवकर भक्ती करा नाही का. भस्म लावायचं, भस्म लावलं म्हणजे याचं भस्म होणार आहे एके दिवशी, लक्षात राहतं नाही. हे विपाय आगीत पडे तरी भस्म होऊनी उडे, जहाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, आणि या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणामो कपिध्वजा कश्मलुगा. भगवान ज्ञानेश्वर माऊली सांगतात याच्या त्रिविधाच गती होतात शरीराच्या. एक तर याचं भस्म होतं, विपाय आगीत पडे तरी भस्म होऊन उडे, जहाले श्वानावर पडे. समजा कुठंतरी शेतात कुठंतरी पडलं शरीर आणि कोणी पाहिलंच नाही तर मग कुत्री खातात, लांडगे खातात, कोल्हे खातात, झालं त्यांची विष्ठा होऊन जाते नाही का, त्यांची विष्ठा झाली. आणि जर समजा या दोन्हीकडून चुकलं, समजा त्याला पुरून टाकलं तर पुरल्यानंतर त्याचा कृमीचा पुंजा म्हणजे नुसत्या आळ्याच होऊन जातात, बचबचच त्या शरीरामध्ये नाही का, सगळ्या आळ्यांचा पुंजका होऊन जातो. अशा प्रकारची शरीराची दुर्गती होत असते. असं जे शरीर आहे या शरीरानं जर आपण भगवंताची भक्ती नाही केली तर वयाच गेलं नाही का, भस्मच होणार आहे ना, राखच होणार आहे. याची भक्ती करायला पाहिजे. याच्यासाठी अंगावर भस्म लावलं म्हणजे लक्षात राहतं अरे याचं भस्म होणार आहे नाही का, भस्म झालं. पण भस्म धारण करणं हे फार पवित्र आहे बरं का. भस्म धारण करणं, आता महाराजांनी गायत्री यज्ञ केलं की नाही, तर यज्ञातलं भस्म जे आहे ना अंगावर धारण करणं म्हणजे आपले सगळे अनंत पापांचा नाश होत असतो. भस्म धारण करायला पाहिजे. पवित्र भस्म आहे, पण स्नान करूनच धारण करायला पाहिजे नाही, ते पवित्र भस्म आहे. आणि ते भस्म धारण करत असताना हे बोट कधी नाही लावायचं, भस्म या 3 बोटाने लावायचं असतं नाही. अंगठ्यावर घेऊन अगोदर असं लावायचं, नंतर हे 3 बोटानं भस्म लावत असतात. हे बोट बहुतेक नाही चालतच नाही कुठे, तर्जनी जपालाही चालत नाही, भस्म लावायला सुद्धा ही तर्जनी चालत नाही. बरेच माणसं याच 3 बोटानं लावतात, नाही लावायचं ही बस, तर्जनी नाही चालत. ही तर्जनीला थोडंसं वर्ज्य केलेलं नाही. जप करत असताना सुद्धा या बोटानं जप नाही करायचं कधीच नाही का, या बोटाने जप करायचा नाही का. माळ इथं ठेवायची नाही, इथून असा जप करायचा, इथं ठेवून ह्या बोटानं नाही जप करायचा नाही, कधीच नाही. कारण हे बोट वर्जित आहे. हे आहे करतात काही काही माणसं जप नाही का. एका महात्म्यानं विचारलं, गंगेच्या काठावर हरिद्वारला जप करून आला, म्हणजे ए तुला कळत नाही का ह्या बोटानं जप करत नसेल. मला माहित नाही का काय. मग का करायला म्हणले, मी त्याच्यासाठीच करायला. कशासाठी म्हणले, जारण मारण करण्यासाठी असते नाही, त्याच्यासाठीच करायला मला जप नाही का, काय करू नाही या बोटानं जप करताना. जप असं घाणेरड्या कामासाठी ह्या बोटानं जप करायचा असतो, चांगल्या कामासाठी नाही. घाणेरडी कामं करून कोणाचं मारण वगैरे जर केलं तर काय होणार आहे, शेवटी नरकाला जावं लागणार आहे. मग जप करून नरकाला जावं लागत असेल तर कशाला करायचं जप, असंच मरायचं की नाही, कशाला नाही, कशाला नरकाला जायचं नाही का. नरकाला जाण्याचं काम नाही जोडलं पाहिजे माणसानं, काम चांगलंच करावं नाही का, ज्याच्यानं आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळेल असं काम करायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी जप करत असताना या बोटाने, भस्म लावत असताना सुद्धा या 3 बोटांनी असं, अंगठ्यानं अगोदर असं लावायचं, नंतर 3 बोटांनी असं भस्म लावायचं. मग अंगावर सगळ्या ठिकाणी याच 3 बोटांनी भस्म लावायचं. तर सांगायचं तात्पर्य असे, भाळी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी. रुद्राक्ष हे मान पवित्र अशा प्रकारचं रुद्राक्ष आहे. जसं आपण तुळशी माता पवित्र मानतो, तुळशीची माळ पवित्र, तशी रुद्राक्षाची माळ सुद्धा पवित्र आहे. भगवान शंकर जे आहेत ना, बरेच वर्षपर्यंत जगाच्या कल्याणासाठी तपश्चर्या करत होते. आणि तपश्चर्या करत असताना बऱ्याच वर्षानंतर सहज कुतूहलानं त्यांनी डोळे उघडले नाही का. सहज डोळे उघडले तर आनंद खूप झालेला होता. आणि त्या आनंदाच्या भरात त्यांच्या नेत्रातून अश्रू पाझरले, अश्रू पाझरले, असे अश्रू गळाले तिथून डोळ्यातून. अश्रू निघाल्यानंतर ते अश्रू जे जमिनीवर पडले की त्याच्यापासून रुद्राक्ष तयार झाला. रुद्र म्हणजे भगवान शंकर, आणि त्यांच्या अक्ष म्हणजे त्यांच्या नेत्रातून गळालेले अश्रू, म्हणजे त्याच्यापासून तयार झालेले असल्यामुळे रुद्राक्ष म्हणतात त्याला. तर रुद्राक्षाचं झाडसुद्धा पवित्र मानलं जातं आणि रुद्राक्षसुद्धा पवित्र मानल्या जातात. त्याच्यामध्ये एकमुखी रुद्राक्ष तर साक्षात भगवान शंकरच मानले जातात. मिळत नाहीत बरं का, हे कोणी कोणी विकतात ना एकमुखी, कदाचित त्याला घासाघासी करून काहीतरी करून नकली बनवलेले असतात. खरा रुद्राक्ष मिळायला पाहिजे एकमुखी, भगवान शंकरच साक्षात नाही का, भगवान शंकरच. पण अशा प्रकारानं रुद्राक्षाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. रुद्राक्षाची माळ कंठी, रुद्राक्षाची माळ कंठामध्ये भगवंतानं धारण केलेली आहे. तर मग हाती भाळी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी, हात त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी. आणखीन काय विशेषता आहे भगवंताची, अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये
जवळी असे कामधेनू तिचा महिमा कायवानो भगवान दत्तात्रयांच्या पाठीमागच कामधेनू माता उभी आहे। जवळी असे कामधेनू आणि त्या कामधेनूचा महिमा काय वर्णन करावा। तिचा महिमा म्हणजे जे इच्छित अर्थ आहे, आपण मनामध्ये नुसती कल्पना केली तर ती कल्पना साकार करून ठेवण्याचं सामर्थ्य तिचं आहे आणि म्हणून तिचा महिमा काय वाढू नये। म्हणून आपण दत्तात्रय भगवंताकडे गेलो आणि समजा काही मागणी केली तर ते भगवान दत्तात्रयानं पूर्ण करायच्या अगोदर कामधेनूच पूर्ण करून टाकते। जवळ कामधेनू माता आहे, आपल्या इच्छा अगोदरच पूर्ण होऊन जातात। भगवान दत्तात्रय आपल्याला ज्ञान देऊ शकतात नाही का, बाकीची इच्छा पूर्ण करायला तर कामधेनूच आहे ना, कामधेनू माता आहे तिथं, ती देऊ शकते। म्हणून सांगतात जवळी अशी कामधेनू तिचा महिमा कायवानो त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी विठोबा रखुमाई जनार्दनी दत्त रूप राहिली हृदयात। भगवान दत्तात्रय प्रभूंचं रूप माझ्या हृदयात आहे असं नाथराय सांगतात। आणि भगवंताचं रूप हृदयात ठेवलं पाहिजे। बाकी कोणाचे रूप कुठे ठेवायचे तिथे ठेवायचे, पण हृदयात देवाशिवाय दुसरे कोणाचं रूप नसलं पाहिजे। एक तर देवाचं नाही तर संताचं असावं, हृदयामध्ये त्यांनाच जागा द्यायची आणि त्यांच्यामुळे हृदय पवित्र होईल। आणि पवित्र हृदय झाले की मग मात्र आपण खरंच देवच होऊ शकतो। ज्याचं हृदयच पवित्र आहे तो स्वतः देव आहे नाही का, म्हणून ज्यानं हृदयामध्ये देवाला ठेवलं तो सुद्धा देवत्वाला प्राप्त होतो, कारण त्याचं हृदय पवित्र होऊन जातं भगवंताच्या वास्तव्यामुळे। म्हणून रूप राहिले हृदयात, रूप रतस खरं म्हणजे भगवंत हृदयामध्ये आहेतच प्रत्येकाच्या। तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामू विषयावरी नाही का, सगळ्यांच्या हृदयामध्ये तसं परमात्मा आहेतच, पण परमात्म्याचं रूप हृदयात राहिलं पाहिजे, ते ठेवावं लागतं म्हणजे ते राहत असतं नाही का। अगोदर आपण ठेवावं लागतं प्रयत्नपूर्वक, ठेवल्यानंतर ते राहत असतं। असं जर रूप हृदयात राहिलं तर नरदेहाचं सार्थक, नाही तर हृदयात जर भगवंताचं रूप नाही राहिलं, आपल्या हृदयामध्ये भगवंत येतात आणि पुन्हा नंतर काय होते की निघूनही जातात नाही का, थांबतच नाहीत। कारण देवाला कसं आहे तिथं चांगलं वातावरण दिसत नाही का, राहायला थोडंसं वातावरण पसंतीचं राहिलं पाहिजे नाही का, आवडीचं वातावरण पाहिजे। जसं समजा इथं आश्रमात आल्यावर राहावं वाटेल ना, कुणाला आल्यानंतर राहावं वाटेल, मग काही जागेवर गेल्यानंतर एक मिनिट सुद्धा थांबावं वाटत नाही, बाकी निघून जा वाटतं पटकन नाही का, ते ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो नाही का। काही काहीला आश्रमातही राहावं वाटत नाही का, त्यांना वाटतं इथं सकाळी लवकर उठा, पुन्हा तपश्चर्या करा, ध्यान करा, भजन करा, हे आवडत नाही का, त्यांना नाही आवडत। पण काहींना बाकी दुसरीकडे कुठं आवडत नाही का, काय तिथं किती वेळ झोपायचं नाही का, भजन करायचं सोडून द्यायचं, हे काय करायचं बाकी नको वाटतं। इथं मस्त असं आश्रमामध्ये आनंद आहे, प्रसन्नता आहे, भजन आहे। म्हणून भगवंताला सुद्धा त्या हृदयामध्ये प्रसन्नता वाटते, ज्या हृदयात प्रेम आहे भगवंताविषयीचं, आणि भगवंताविषयीचं प्रेम असल्यामुळे भगवंताला ज्याने हृदयात साठवलेलं आहे त्या भगवंताला त्या भक्ताचं हृदय सोडून जाण्याची इच्छा होत नाही। म्हणून रूप राहिली हृदयात, पण कोणते एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात, दत्त रूप हृदयामध्ये राहिले। आणि राहणं हे महत्त्वाचं आहे, प्रत्येकाच्या हृदयात ते राहावं, पण राहण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, असण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही। रूप असतं
त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही, पण त्याला ठेवायचं असेल हृदयात तर प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न केल्यानंतर हृदयामध्ये रूप राहत असतं. ज्याच्या हृदयात रूप राहिलं तो देव झाला. ज्याच्या हृदयामध्ये रूप राहिलं नाही भगवंताचं तो देव कसा होईल? मग तो आहे जसा जीव आहे तसा जीव आहे, बाकी काही नाही. म्हणून आपल्याला देवाचं रूप हृदयात ठेवायचं आणि हे लवकरात लवकर ठेवायचं. कारण पुन्हा काही सांगता येत नाही ना आयुष्याचं काय होईल. आपलं आयुष्य क्षणाक्षणाला चाललेलं आहे. कोणत्या वेळेला कोणाचं काही होऊ शकतं नाही का, काही सांगता येत नाही. शरीराचा काही विश्वास देता येत नाही का. ह्यासाठी एक हिंदी भजन म्हणून दाखवतो, माझी सेवा समाप्त करतो. चाललेले आयुष्य प्रतिक्षणाला त्या आयुष्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे, सावध झालं पाहिजे. हरी चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. लड़कपन भी बीता जवानी भी बीती, लड़कपन भी बीता लड़कपन भी बीता जवानी भी बीती, लड़कपन भी बीता जवानी भी बीती, बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे. चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. गिरे दांत तेरे हुए केश उजले, गिरे दांत तेरे गिरे दांत तेरे हुए केश उजले, गिरे दांत तेरे हुए केश उजले, झुकी जा रही है कमर धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. अगर चाहते हो कल्याण अपना, अगर चाहते हो अगर चाहते हो कल्याण अपना, अगर चाहते हो कल्याण अपना, जपो राम आठों पहर धीरे धीरे. चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, धीरे 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 धीरे.
चाललंय आयुष्य. मग काय करायचं? भजन करावं. कोणाचं करावं? देवाचं करा, नाही तर संतांचं करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय एका जना
परमपूज्य आदरणीय शास्त्रीजी महाराजांनी ही रत्न जमवलीत नाही का, खूप गोड अशा प्रकारचे गायक वादक एक एकाहून बळी नाही, आणखी शिल्लकच वाटतं वाजवणारे आणखी बसलेलेच आहेत आणखी नाही का. खूप सुंदर असे रत्न जमवलेत, खूप छान. या सगळ्यांच्या सहकार्यानं सेवा पूर्ण झालेली. शास्त्रीजींना पुन्हा पुन्हा नमस्कार. आपण सर्वजण भक्तगण गायक वादक खूप गोड गोड अशा प्रकारचे गुणजन या सगळ्यांना पुन्हा पुन्हा नमन. आणि आलेले सर्व भाविक भक्त माता भगिनी या सगळ्यांना धन्यवाद. झालेली सेवा इथेच थांबवतो. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.